आज आपण वावर हिरे तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो. या ठिकाणी येण्याचं कारण तुम्हाला समोर वासरू दिसते ते आदत वासर आहे. आणि त्या आदत वासराने काल जे दक्षिणाची तिरकवाडीचं मैदान झालं यात्रेचं, त्या मैदानात काही त्या फुलाला आता मानकरी ठरला आहे. ओपनच्या मैदानात आदत. आणि म्हणून आपण इथं आलो आहे. आपल्याला खास इथं आणले. आपण संपूर्ण टीम आहे आपल्यासमोर, तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्ते धीरज सेठ. नमस्ते. पहिल्यांदा मुद्दाम तुमच्याकडे आलो की जेणेकरून मला ओळख करून देता सगळ्यांनी. तर मला पहिल्यांदा मालकांची ओळख सांगा. मालक श्रीकांत पांढरे फौजी वावरे, राहुल पांढरे वावरे यांचा आदत किंग पिस्टन आहे हा. गाडी कुठल्या नावापैकी? जुई राहुल पांढरे, श्रीकांत पांढरे फौजी, धीरज सोनवलकर यांचा आदत किंग पिस्टन 5608 त्या नावापैकी. हां या नावापुढे. बरं, वासरू किती महिन्याचा आहे? आत्ता वासरू 16वा महिना वासरूचा पूर्ण झाला आहे. बरं, 16 महिन्याचं वासरू पूर्ण आहे. 16 महिन्याचा. हां 30 तारखेला 16 महिन्याचं झालं आहे. बरं, आता मला सांगा, तुम्ही काल तिरकवाडीच्या ओपनच्या मैदानात आदत पळवण्याचं कसं काय निर्णय घेतला? काय आम्हाला म्हणजे नाही का असं आपल्या वासराची काय कुवत काय आहे हे पाहिजे होती. आम्ही फेरा टाकण्यापेक्षा म्हणलं पळू. आणि फेऱ्या वाजा त्या मैदानात आलता हां फेरा टाकायचा आहे. आणि वासरू तर फायनल राहील. वासरू फायनलला राहिले. आता मग त्यावेळेस फेरा झाला तुमचा पहिला गट आणि सेमी झाला, ज्यावेळेस गुलालाच पात्र राहिली गाडी, त्यावेळेस टीमचा काय अभिप्राय? टीम म्हणजे टीमला काय आनंद गगनात मावत नव्हता टीमचा. टीम सगळ्यांचं प्रेम त्या वासरावर असतं आणि त्यामुळे टीमचा आनंद भरपूर. आणि काय काय तर मग डोळ्यातनं पाणी यासारखंच सगळ्यांच्या डोळ्यातच पाणी आलं होतं. बरं मित्र, जरा तुम्ही माफी मागेल. काय आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे आणि वारा भरपूर आहे आणि पटांगणात आहे, तर पहिल्यांदा तुमचं सॉरी बरं का. तुम्हाला थोडंसं वाऱ्याचा आवाज येईल आधीमध्ये. तर धीरज मला सांगा, पायऱ्याचं नियोजन कोण? पायऱ्याचं नियोजन मोन्या ड्रायव्हर दुधेभावेकरांनी केलं होतं. हां, त्यांना काय झालं ते तिरकवाडीचं आपले धीरज सोनवलकर यांचा लक्ष्य म्हणून बैल होतं. दुसरा आता 4सा बैल आहे ते. बरं. तर त्या बैलाचं पायरा कॅन्सल, गावचं मैदान होतं ते पण आपल्या. हां, आणि गावच्या मैदान त्यांचं ते संभाजीनगरवाल्यांचा पायरा होता, ते कॅन्सल झाला. आणि आम्ही आपलं फेरा टाकायसाठी आलो होतो पिस्टनला घेऊन. बरं. ते आता ते गजानन सोनवलकर साहेब आहेत त्यांच्या आणि मोन्या ड्रायव्हरच्यानं आम्ही ती म्हणली गाडी हाणू आपण. म्हणलं ठीक आहे चालतंय, फेरा तर काढायचं आहे. गाडी हाणली म्हणून काय होतं, मग आम्ही चिठ्ठीव गाडी हाणली त्यांच्या गाडी. अचानक मैदानातच पायरा. मैदानात. हां मोन्या ड्रायव्हरनं पायरा. गाडीचं ड्रायव्हर मोन्या ड्रायव्हर दुधेभावेकर मोन्या स्वतः मोन्या. आणि पहिल्याला कोणाला सुट्टी मेकर कोणा? विक्रमबाया खाता म्हणून आपले दुधेभावेचे आहेत, ते पहिल्यापासून सुट्टी मेकर तेच आहेत. आणि आपले इथे आपल्याबरोबर असणाऱ्या टीममधली पोरं सोडतात सगळे. मी सोडतो, मित्र असेल म्हणजे सुधीर असतील, समीर मुलानी असेल, किरण गणवट, आमचे डॉक्टर आहेत, हेमंत डॉक्टर, राहुल पांढरे बी सोडतात. परत राऊत म्हणून आहे ते प्रशांत राऊत ते. आणि आपल्या दुधेबावीचे नवादडस, आमच्या बाडीचे सचिन सोनवलकर, तिरकवाडीचे ओमकार येळे, परत भरपूर. हां हे काय वासरू मस्त असताना वावर यायचं आहे, पण ते 4 ते 5 गावाच्या नियोजनात पळतं पोरांच्याच. म्हणजे पंचकृषीचं खाली फलटण तालुक्यातल्या पंचकृषी दुधेबावी असेल, वडले असेल, सोनवडी, तिरकवाडी, बाडी, ही आपली सगळी ती. आणि मोगराळे असेल, ह्याच्या टीममध्ये पळतं. इकडे वावर या टीममध्ये. वासरू तर आता नवीन आहे. हां साधारणतः 4 महिने झाले. आणि 4 महिन्यात तुमच्याकडे एवढी मोठी टीम झाली? हा पहिल्यापासून नाद आहे ना. नादासाठी वस्तू पळते, आपले संबंध आहेत सगळ्यांचे पोरांबरोबर, मित्रपरिवार. आणि सगळी नातलग आहेत, सगळी नात्यातले आहेत, मित्र परिवार आहे सगळा, येतात सगळे. परिवार वाढत चालला. वाढत म्हणजे आता तालुक्यात बऱ्यापैकी वाढला. भरपूर ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी गावाने आपले प्रेम देतात मित्र परिवार. आता मी थोडंसं पाठीमागे जातो. आता आपण कालच्या गुलालाविषयी बोललो, बरोबर आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा तुमच्या टीमचं अभिनंदन. आणि दुसरं हे अभिनंदन खासाठी की तुम्ही आदत म्हणजे ओपनच्या मैदानात आदत पळावला, ते धाडच केलं ना,
या धाडसाला एक खरं सलाम सगळ्या तुमच्या टीमला. तर आता मला कोंडाची सुरुवात कशी ते सांगा मला. खोंडाची सुरुवात आम्ही पहिल्यांदा वासरू मला जसं 10व्या महिन्यात आम्ही पहिल्यांदा फेरं काढलं घोड्यासोबत. आपल्या बाडीतल्या घोड्यासोबत फेरं काढलं. आता तुम्ही 10व्या महिन्यात म्हटलं म्हणजे वासरू विकतचं आहे का घरचं आहे का? वासरू हे घरचं आहे, आपल्या घरच्या गाईचं आहे. पुण्याच्या सरजा म्हणून जो घाटात सरजा म्हणून बैल पळतो त्याचे काळूराम लंगोटे वापगाव त्यांच्या सरजेची पैदास आहे. होय. हां, तिथं आपण इकडून गाई घेऊन तिकडे गेलो होतो त्यांच्या तिथं. तिथून ते त्याची पैदास करायसाठी तिथून आणल्यानंतर ते जसं जलामलं आहे तसं ते ॲक्टिव्ह आहे. म्हणजे त्याचं जसं जलामलं आहे तसं ते पाळण्याच्या हेतूनच जलामल्यासारखं आहे. होय का? हां, लहानपणापासून त्याची चप्पळ ही तशीच आहे. पहिलं मैदान कुठं? पहिलं मैदान आपलं आंधळीचं बाळूमामा केसरी गणवटवाडीत आपण फेरा काढला होता इथं पहिल्यांदा. पण तिथं हां पहिल्या कडेनं टाकलं होतं ते 3 नंबरला उतारलं गणवटवाडीत. आणि नंतर दुसरं मैदान आम्ही आंधळीच्या मैदानात दुसऱ्यांदा नेलं, म्हणजे परफेक्ट जरा तयारी करून नेलं. तिथं आपल्या 5 नंबर तास होतं. इथं सुट्टी मेकर विक्रम खाताळांचा सिकंदर म्हणून होता, प्रवीण काळे त्यांचा सांभाळायला होता त्यांच्याकडे. जसे बैल आत्ता वारला मागला 1 महिन्यापूर्वी तर ह्याच्यात होता सांभाळायला होता. ते वारला उन्हाच्या दगीनं, त्याला जरा त्रास झाला पोटाचा. ते म्हणजे ते वारल्यामुळं त्याच्यासोबत पहिल्यांदा आपण गट काढला. हां, पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्याच मैदानात. त्या दिवशी गुलाल वगैरे काय क्वार्टर वगैरे काय नाही, काय सेमीला काय झालं आता हे आमचं समीर मुलांनी वासराचं म्हणजे जेवलंय वासराव. ते इथं रोज येतात त्यांच्या गाव म्हणजे मित्र दादा राहुल शेठ आणि समीर मुलांनी म्हणजे धाकटा भाऊ समीर मुलांनी राहुल शेठचे. ते त्यांना मग ही येतं त्यांनी ही कडेच्या तासावं लागलेलं 1 नंबर तासावं गाडी. आणि वासरू आम्ही कडेच्या तासावर टाकलं होतं कारण की बैल थोडासा कडेनं त्या खांदी कमी पळत होता म्हणून आपण ह्याला कडेनं टाकलं. आणि महत्त्वाचा विषय असा झाला की कडेनं टाकल्यानंतर असं आम्ही फिल्डिंग लावली आपली, बाहेर जाऊ नको. पण पळता पळता समीर मुलांनी हाक मारली, पिस्टन पळते, पिस्टन ह्यांच्याकडे बघितलं, ते पिस्टन ह्यांच्या जवळच गेला डायरेक्ट. असं झालं. उदाहरणार्थ सांगा. पण आता तिथं ते पहिलंच मैदान पहिलंच गट पास केला आणि गणवटवाडीचं मैदान की पहिला फेरा काढला तिथं. पण आता मी मागाशी मला ह्या भैयाने दाखवलं की घरी शिकवत असताना तर शिकवत असताना भैया थोडंसं जवळ जातो त्या भैया एका बाजूला आणि ओळख सांग. हे मी शिवम गलांडे. हे मामा आहेत माझे, हे थोरले मामा आहेत माझे, श्रीकांत फौजी आणि राहुल पांढरे माझा धाकटा मामा आहे. आणि कसं आहे, मामा सोडून माझे मित्रच जास्त आहेत ते. आणि खरा नाद माझ्या मामाला आहे हां. म्हणून बारका मामा मला म्हणला अरे ठेवायचं का? अरे म्हणलं बघ मामानं ठेवा, आपण ठेवू की. मग मामानं जुना छकडा आणला आपलं नाद म्हणून, एक जुना छकडा आणला, अवकळीचा होता जुनाच. मग घेऊन आल्यानंतर मामा मला म्हणलं बघ काय आणलं आहे. मी आलो घेऊन, मग म्हणलं ह्याला आपण ट्राय करूया. मग काय केलं, ह्याला झोपला डाव्या बाजूला, मी एका बाजूला पकडलं आणि वरती घेऊन गेलो. मग मामा म्हणला आपण बैल आणू नको, म्हणलं आपण असं आधी शिकू. चालला का बरोबर? हो, चालवला आणि पळवला सुद्धा त्याला. 1 दिवस चालला आणि नंतर मग 2-4 दिवस पहिल्यांदा डायरेक्ट जेव्हा तर तो व्यवस्थित चालला. चाकोरी सोडली नाही, काय नाही, सरळ चाकोरी 2 रस्ते दिसत. फोटो दाखवा, व्हिडिओ दाखवा, तर त्यात साईडला कोणी नाही, मोकळाच आहे. मामा पाठीमागं होता आणि मी एका बाजूला धरलं होतं आणि पिस्टन एका बाजूला होता आणि आम्ही चाललो होतो. तेव्हापासून त्याची सुरुवात झाली चाकोरी पाठीमाग होते का? नाही, बारका मामा होता. छकड्याच्या पाठीमाग का छकड्यात होय. हां. मामा छकड्यात आणि पिस्टन आणि तुम्ही हां ही गाडी चालू हां होय ना. अशी सुरुवात झाली याची. म्हणजे खरं शिकवताना तिघच होता म्हणा, तिघच होतं. तुम्ही दोघं आणि खोड. हां, आणि ही मुलं पण होती आमच्यासोबत काही, आर्यन गोळीक म्हणून आहेत, सगळी सोबत होते आमच्या. शुभम गोळीक असतील, सगळी सोबत होते. आम्ही अशी ती सुरुवात केली त्याची. आता मला सांगा, ते झालं चालू होत असताना हां हां. आता पहिला बरोबर कुठल्या पहिला फेरा का धीरज सांगा. पहिला पेरा आपण निरावागाच्या चित्र बरोबर काढला.
गणवटवाडीच्या मैदानात तोच पहिला फेरा तो पहिला फेरा बैला बरोबर. त्याच्या आधी आपण फेरा म्हणून डायरेक्ट मैदानातच. मैदानात टाकलं, कडनच चिठ्ठी होती, एकच चिठ्ठी आणि त्याच्यावर निघाली ते. मग सांगताना वाटलं, पण मला वाटलं अगोदर कुठं फेरा वगैरे काढला असं ना, तिथं तुम्ही गेला. नाही, अगोदर फेरा घोड्यासोबत काढला होता आम्ही दुधेबावीत. हां. बाडी म्हणजे आता माझं गाव बाडी आहे. हां त्या बाडीत मी तिथं आम्हाला पण नाद आहे, आमच्याकडे बी मुंबईवाल्यांची बैलं असतात. हां हां. त्यामुळे तिथं आम्ही फाटी स्वतः केलेली, त्या फाटीवर आम्ही असंच आणलं, पळतंय म्हणून बघून शिकवलं त्याच्यावर. मग घोड्यासंग चांगलं पाहिलं, म्हणजे पहिल्याच फेऱ्याला त्यानं इकडं तिकडं न बघता त्या घोड्याबरोबर सरळ मार्गे आला होतो, सरळ, आणि अतिशय गती लावून आला. पहिले सेकंद त्याच्या 26, मला वाटतं 1000 पल्ल्याचं फाटे आहे तिथं, ते 26व्या सेकंदाला वासरू वर आलं होतं. 24 ते आता 26. मला सांगा, प्रत्येक मैदान वगैरे हे सगळे तुम्हालाच माहिती आहे. हां, त्याच्यानंतर दुसरं मैदान दुसरं मैदान, मैदान झालं का आंध्रचं झालं दुसरं मैदान? हां, दुसरं मैदान आम्ही बरडला खेळलो. हां तिथं आम्ही आपल्या मोगऱ्यावाल्यांचा रॉकी, बर. त्या रॉकीसोबत टाकलं. आमच्या ते संबंधातलेच बैल आहेत, हं. त्या मित्रच आहेत, नावा शेठ असेल, ते विक्रमबाई खाताळांना नियोजन केलं होतं, सुट्टी मेकर, बर बर बर. आणि त्यांना नियोजन केलं. तिथं आम्ही बरडमध्ये गेलो, तिथं जरा घासाघाशीत थोड्या वेळात मार खाल्ला दुसऱ्या मैदानात, ते तिसऱ्या मैदानात. बर. बैलाला जरा उतार होता, एकार फाटी होती ना, ते कसं असतं बैलाला, ते अलीकडची फाटी नाही का, मांगोबा केसरी मैदान झालं तिथं. हां. पालखी मैदान. हां, पालखी नाव. बरं, आता त्याच्यानंतर कुठं क्वार्टर फायनल आता कुठं गुलाब झाला? क्वार्टर फायनलला नाही, डायरेक्ट फायनलला घेतला नंतर आपण कुठं? डवळमध्ये वाघेश्वरी केसरीला, हा एक आदत मैदानला. 1.5-2 महिन्यापूर्वी झालेला मैदान. हां पहिल्यांदा ओपन झालं, नंतर आदत. हां, नंतर आदतचं झालं त्या मैदानात त्या मैदानात. त्याच्याबरोबर कोण होतं पाहिजे? हे काय यांचा अण्णा पवार आहे, त्यांचा डंगरवाडीचा सर्जा म्हणून आहे. अण्णा पवार. हां, सरजाव. बैल भरपूर पळतो तो बी हं. त्या, आणि शिस्तीचा बादशाह आहे. ज्या दिवशी पल्ला जास्त असेल ना, त्यावेळेस कुणाची बी गाडी मारतात. त्यावेळेस क्वार्टरचा गुलाल घेतला, फायनलचाच घेतला डायरेक्ट. फायनलचा. हां, आता मला त्या मैदानात सांगा, किती गटात गाडी पळाली? त्या गटात 5 3, हां, तिसऱ्या गटात 5 नंबरचा असावं, चौथ्या सेमीत 5व्या सेमीत 5व्यात असावं. 5व्या सेमीत 5 नंबर. हां, आणि फायनलला फायनलला 4 नंबर तासावं, 3 नंबर तासावं, बोलू 3 नंबर तासावं 3 फायनल. नंबर असावं. तिथं योगादान काय झालं, कसं वासरू होतं ना, असं द्या. आणि ते नवीनच वासरू. नवीनच वासरू होतं, हां. त्यामुळे त्याला थोडंसं त्यानं म्हणजे बैलाला पिढ, आता बैल तो बैलच आहे हां, हां. शेवटी, त्या वासराला थोडंसं हे झालं तिथं, बैल जास्त लागला आणि वासरानं, त्यामुळं थोडंसं लॉबी झालं तिथं. त्याच्यानंतरचा गुलाल त्याच्यानंतर मग आपण इकडेच घेतला डायरेक्ट ओपनलाच. आता ढवळला. हां, नाही, तिरकवाडीला. तिरकवाडी. हां, त्याच्यानंतर एकदा आपण पिस्टन, हे अमोल देशमुखांचा पिस्टन, शिंदेवाडीचे अमोल देशमुख, त्यांच्या सगळं एकदा एक इथं मैदान पावलो आम्ही, बरडच्या मैदान. हां. तिथं गट काढला आणि सेमीला जरा मार खाल्ला होय का? तो टाकाटाकीत. मग काय त्याच्यानंतर कालचं मैदान. कालचं मैदान. जरा ते आपण आता फौजींच्याकडे येऊ. मित्र, तर मालक फौजी आहेत, परंतु आपण फौजींना जराशी उशिरा घेतलो. पहिल्यांदा फौजी नमस्ते. नमस्कार. आपण देश सेवेतून जराशी आता सुट्टीवरती आलाय. पहिल्यांदा तुम्हाला सलाम असेल आमच्या सगळ्या टीमकडून आणि माझ्या वैयक्तिककडून, माझ्याकडून धन्यवाद. की आपण देश सेवा ही करताय आणि खिल्लारचा बी नाद आहे. आता मी बघितलं तुमच्याकडे खिल्लार गायी आहे, होय. आता पोस्टेन आहेत गाय. होय. तर थोडक्यात तुमचा आधी परिचय द्या. नमस्कार, मी श्रीकांत पांढरे, मुक्काम पशुपावर, तालुका मान, जिल्हा सातारा. आता सध्या कुठं पोस्टिंग आहे सर आपली? मी सध्या जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर या ठिकाणी सध्या पोस्टेड आहे. बरं. तिथून आता माझी बदली झालेली आहे, पण अजून काही नवीन ठिकाणी मी रिपोर्ट केलेला नाही. मग सुट्टीवर आहे आता. सुट्टीवर आहे मी सध्या. आता मला सांगा, हा नाद कसा तुम्हाला? हा खरं तर बैलगाडा शर्यत म्हटलं ना, तर हा शेतकऱ्यांचा पारंपरिक वारसा टिकवणारा, संस्कृती टिकवणारा असा हा खेळ आहे. आणि हा आमच्या घरामध्ये वडिलोपार्जित बैलांचा, म्हणजे पहिल्यापासूनच बैल असल्यामुळं लहानपणापासूनच बैलांचा नाद आहे. त्यात माझा आजोळ जे फलटण तालुक्यामध्ये ढवळ आहे, हां. तर फलटण तालुका म्हटलं, खटाव तालुका म्हटलं का, ह्या ज्या तालुक्यातील जे गाव आहेत, ग्रामीण भाग आहे, इथं पूर्वीपासून मोठ्या प्रमाणामध्ये शर्यतीचा नाद आहे. आणि ढवळ म्हटलं की ढवळ कुस्ती. हां, आणि कुस्ती बैल- आलं. बैलगाड्या हां, बैलगाड्या म्हटलं तर प्रसिद्ध आहे. हां. आणि आम्ही ज्यावेळेस लहानपणी सुट्टीला
दिवाळीच्या सुट्टीला म्हणा किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीला म्हणा, जेव्हा मी मामाच्या गावी जायचो त्याच गावात माझी मावशी दिलेली आहे. बरं. तर मैदानात तिथं शेजारी मिरेची वाडी असो, पिराची वाडी असो, ढवळ असो, या ठिकाणी तरडब वगैरे या ठिकाणी मैदानं पाहायला जायचो. आणि त्यामुळं तो लहानपणापासूनच मला तो छंद आहे किंवा नाद आहे म्हणलं तर चालेल. मग आता ज्यावेळेस ह्या घरच्या गायला बैल खोंड झाला, ते तिकडे वापगाव खोंड झाला, खोंड झाल्यानंतर आता हा शर्यत पळवायचा असं त्याचं ठराव होता. खरं तर काय झालं, याच्या अगोदर एक खोंड झाला होता गायला बरं. आणि तो मी म्हटलं होतं ठेवायचा झालं, पण तो अचानक बंधूंनी पाठीमागे विकला. धाकटे बंधू. धाकट्या बंधूंनी. तुम्ही किती जण बाबा? मी 2 जण, आम्ही भाऊ, 2 बहीण आहेत. धाकट्या भावाचा धाकट्या भावाचं नाव राहुल पांढरे वावररे. हां. तो घरचा आहे, तो सर्व तोच पाहतो. मी तिकडं सर्व्हिसमध्ये असतो, तो घरचं बघतो, शेती वगैरे. म्हणजे त्यांची कन्या एक्सपायर झाली. हां, तिचं नाव हो काय? हो हो. नाव एकदा परत त्यांचं नाव कैलासवासी जुई राहुल पांढरे या नावावर गाडी पडते. आणि त्याचबरोबर धीरज शेठ सोनवणकर, राहुल पांढरे, श्रीकांत पांढरे आणि ऑल जो पिस्टन फॅन्स क्लब आहे 5608, त्या सर्वांच्याच नावावर ही गाडी पडते. हां, तुम्ही पिस्टन क्लब बोलता त्या गाडीवर नाव टाकले पाहिजे. हां, ही गाडी आहे. थोडं तिकडं सारखा. हां. हां. ही गाडी आहे आपले समीर भाई या मुलाने. हां, भाई, आला राहू. हां, आमचे खास घरगुती मित्र आहेत, हां. बंधूंचे खास मित्र आहेत. तर त्यांची ही गाडी आहे आणि त्यांनाही खूप या क्षेत्राची आवड आहे. सलीम भाई म्हणजे आता बैल धरून उभा हां, हे समीर भाई आहेत, तेही आहेत. आहे. हां. तर यांनासुद्धा बैलगाडी क्षेत्राची खूप आवड आहे आणि आपला बैल वगैरे पळायला जर जातो तर तो त्यांच्याच गाडीमध्ये जातो आणि त्यांचा फुल सपोर्ट असतो. तो असेल, सुदर्शन असेल, पप्पू शेठ असतील, डॉक्टर आहेत, गणवट साहेब आहेत, हे सगळ्यांचेच याला खूप योगदान आहे. आपले अण्णा पवार आहेत, यांच्याच बैलामुळे आपल्याला पहिला गुलाल भेटला. पहिला हां, ढवळच्या मैदानात त्यांच्याच बैलामुळे आपल्याला गुलाल भेटला. आपल्या खोंडामुळे यांच्या बैलाला पण गुलाल भेटला. एकमेकाला हां, एकमेकाला गुलाल भेटला, कारण बरेच दिवस त्यांनाही गुलाल नव्हता आणि आपल्यालाही लवकर भेटला गुलाल. तसं लोकांना 2-2, 3-3 वर्ष जातात गुलाल घेण्यासाठी, पण आपल्याला एक परमेश्वराचा आशीर्वाद म्हणा, यांचा बैल आपल्याला भेटला आणि ह्या सर्वांचं जे नियोजन करते आहेत त्या सर्वांचं जे योगदान आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर गुलाल भेटला आणि आपलं सध्या बैलाचं खोंडाचं नाव सगळं चांगलं चर्चेत आहे. नावचे गुलाल पहिल्यांदा भेटला. पण आता मी तुमच्यापेक्षा इथं आलो ना, तर मी त्या ह्याच्यावर सांगतो, हे खरं तुमच्या पूर्वजांची पुण्य आहे. हो. वडिलांची असेल, आजोबांची असेल. आणि दुसरी पुण्य ही की तुम्ही देशसेवा करताय. होय. तर ती पुण्य आहे. आणि म्हणून खरं कसं असतं, आपण जे कार्य करतो का नाही उतराय होता. बरोबर. आणि ती उतराय म्हणून तुमच्या मनाला लवकर खरं आहे. बरोबर ना? हो हो. आपल्या घरी गाई पण आहेत, त्याच्यामुळं त्याला खाण्यापिण्याची काही टंचाई नाही, क्षेत्र आहे त्याला, त्याच्यामुळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला इथं जे विशेष सांगायचं वाटतं आहे की आपला जो हा भाग आहे, दुष्काळी भाग, जो आपण आता जे आपली घर आहे तसं माळ रानात आहे, ह्या माळ रानात तो लहानाचा मोठा झाला आहे. होय ना? हां, मग त्याच्यात जन्मल्यानंतरच तो दगडधोंड्यातून पळालेला आहे, त्याच्यामुळे तो पायाला अतिशय मजबूत आहे. आणि जिथं कठीण रान आहे त्या कठीण रानाला खूप सुंदर पळतो, असं माझा तरी कमी कमी निष्कर्ष आहे. हां, मौलाही पळतोय, पण त्या लहानपणापासून दगडधोंड्यात असल्यामुळं ना तो नख्यांना म्हणा किंवा पायांना म्हणा खूप मजबूत आहे. हां, या ना सगळं. अण्णा, आता मला सांगा, तुमचा सर्जा ना? सर्जेराव. सर्जेराव. आता पहिल्यांदा ह्या पोरांनी मागितलं असेल, राहुल शेठनी मागितलं असेल, सर्जेराव ज्यावेळेस पहिल्यांदा दिला तुम्ही पिस्टन त्यावेळेस काय विचार करून दिला? काय नाही, आपल्या जवळचे खोंड आहे ते. हां. ते आता म्हणलं एक वेळ काय मागते ते देऊया मैदानासाठी, गेलो खेळायला. पिस्टननी सर्जेरावला बी गुलाल दिला आणि स्वतःला बी गुलाल दिला. स्वतःला पण दोघाला पण आणि दोन्ही मालकाला गुलाल दिला. दोन्ही माणसं पण द्यायचे. दोन्ही मालक खुश. हां, त्याच्यानंतर मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं की बाबा सर्जाला बी गुलाल झाला, सर्जेरावला गुलाल झाला, आणि मग खोंडामुळं परत तुमच्या बैलाला पैरे यायला लागलं का? पहिरं यायला लागलं. हां. पहिरं आलं, पळालो. परत नाही हे थांबवलं होतं याने महिनाभर. बरं. नाही, त्याचा खोड असल्यामुळे हां, थांबावा लागतो ना. आता आम्हाला फौजी सांगा तुम्ही की तुम्ही जरी बाहेर असला तर तुम्हाला इतंबूत सगळं खाडानाखाडा येतली सगळी माहिती. हो हो, नक्की बरोबर नक्की आहे. दररोजचं सगळं रिपोर्टिंग आहे. नक्की. तर पैरे करत असताना तुम्हाला असं जाणवलं का कोणाला अडचण येते का सहज पैरे होते? नाही नाही, पैऱ्यांना नाही तशी काही अडचण. ॲक्च्युली पैऱ्यांचं नियोजन आहे ना, हे धीरज शेठ सोनवलकर हां. आणि बऱ्यापैकी ह्याच्या मार्फत होतं, किंवा हे डॉक्टर साहेब आहेत, हां.
माने डॉक्टर यांच्या माध्यमातूनच आमचा छोटा बंधू चर्चेतून करतो. बरं बरं हां पहिल्याला तशी काही अडचण नाही, पण आपलं कसं आहे अजून लहान आहे, आदत आहे, 15-16 महिन्याचा आता खोंड आहे, तर आपण जास्त त्याला मैदानात काढत नाही थोडंसं. आताही आपण बऱ्यापैकी गॅप दिला होता, जेणेकरून आपल्याला आहे की छंद आहे हा काय पैसे कमवण्याचा आपला नाद नाही. बरोबर आपला वडिलोपार्जित हे आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे, आणि वडिलोपार्जित आपल्या घरी बैल असतात. त्याच्यामुळं आपल्याला हा एक लाँग टर्मसाठी छंद करायचा आहे. त्याच्यामुळं आपण बैलाला आपण जास्त दाट पळवत नाही, आणि जेणेकरून जेवढा जास्त बैल पळेल त्यासाठी आपण प्रयत्न करतो, ज्याकडून खोंडाला जास्त त्रास होऊ नये आणि कमीत कमी 10 दिवसाचा 12 दिवसाचा गॅप हवा, ह्या उद्देशानं आम्ही थोडा गॅप ठेवून पळवतो आहे. गॅपने आणि ते गॅपनेच पळवलं पाहिजे, म्हणजे मग त्याला हो हो, कारण त्याचं वय लहान आहे, त्याच्या वयाचा त्याच्या शरीराचा पण आपण विचार करायला पाहिजे. पळतोय म्हणून आपण त्याला काही त्रास देणं योग्य नाही. जरासं आपण आता गाडीचे मालक आणि नियोजन करता सलीम भाईकडे जाऊ आपण. समीरच ना, हां समीर भाई मुलाने समीर भाई मुलांनी तुम्ही त्या गाडीवर शिक्षण सांगितलं टाकते. हां. आता गाडी कधी घेतली तुम्ही? गाडी आता दसऱ्याला घेतली. दसऱ्याला घेतली. हां मग दसऱ्यानंतरच पिस्टन उदाहरणार्थ मैदानात आला. मैदानात आला. म्हणजे मैदानात पिस्टन आला आणि पिस्टनला तुम्ही न्यायला लागला की त्याच्यावर नाव टाकलं गाडीचं. काय झालं, पहिली गाडी आपल्यापाशी नव्हती बरं आणि एका जणाला जोडीदाराला गाडी मागितली आपण, बरं पण तो म्हणला आपल्याला भाडं आहे, असं आहे तसं आहे. हं. म्हणून मग आपल्याला आपल्या पिस्टनसाठी गाडी घ्यायची म्हणून आपण डायरेक्ट दसऱ्याला आपण गाडीच घेतली. होय का? हां म्हणजे मालकाबरोबर तुम्ही तुमचा नादच जपताय मला. हां हं? हां. भाडं घेता का? भाडं वगैरे तसलं काय नसतं. भाडं नाही, नाही, त्याच्यासाठीच गाडी घेतलेली आहे. त्यासाठीच गाडी आहे. हां. ठीक आहे ना. आणि पिस्टन बी म्हणजे नाही का, नवीन गाडी जर दिली आपण, म्हणजे नवीन गाडीत तो म्हणजे चढायला म्हणजे तो चढतच नाही लवकर. बरं बरं, गाडी वळखतोय म्हणा. हां गाडी वळत. बरं, आता तुमचं मैदानात काही नियोजन असतं तुमच्याकडे? आमच्याकडं हीच की आपलं खोड खाली घेऊन जाणे, हां. म्हणजे तिथं काय लागेल ते धरायला वगैरे बरं, सगळ्या खाली गोष्टीला सुट्टीला मदत आहे. करता तुम्ही. हां. डॉक्टर साहेब आपला जराशी परिचय द्या. नमस्कार, माझे नाव हेमंत चंद्रकांत माने, गाव दानेलवाडी. आता काय आम्ही मुलाखतीसाठी लय उशीर तुमच्याकडे थांबलो. डॉक्टर नियोजन करतो. डॉक्टर साहेब आता मला सांगा, त्या नियोजनात तुमचा काय रोल असतो? नियोजन म्हणजे काय, राहुल शेठ, धीरज शेठ, फौजी वगैरे, बैल कसा आहे काय, म्हणजे मला जरा बऱ्याच दिवसापासून नाद आहे ना, बंदीच्या काळापासून नाद आहे मला. बरं बरं. घरी आपले काय जनावर वगैरे नाहीत, पण नाद आहे. तुम्ही मग काय करता, म्हणजे रोल म्हणजे तुमचं काय कामाचं स्वरूप आहे हे नियोजन? तेच नियोजन, बैल कुठला कसा किती पळतोय काय, कसा कसा बैल म्हणजे गाडी गटल का, हां. ते नियोजन करतो सगळं मी. शंभू. होय का? हम्म. की मैदानात अजून दुसरं काय नियोजन असतं तुमच्याकडे फंडात? तेच आपलं वासरू कुठं कमी पडतंय काय, पळतंय कसं, हां, म्हणजे पुढचं कसं कसं चाललंय वासरात, त्याच्या हिशोबावर नियोजन राहते. त्याच्या हिशोबाने. आता तुमच्या दृष्टिकोनातून पिस्टन कसं आहे? माझ्या दृष्टिकोनातून तर तो आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला आहे. खूप चांगलं. हां, खूप चांगला आहे. कारण त्याचं वय पण नाही एवढं, हां. तशी त्याची चर्चा चांगली झाली, त्याच्या वयाच्या मानानं चर्चा चांगली आहे त्याची. हां. आता तुम्हाला अगोदरपासून नाद आहे हो. आणि आता पिस्टन पोहोचतो, तर मला सांगा, ज्यावेळेस एखादा बैल पोहोचतो त्यावेळेस टीमची चर्चा होते? हो, होते की. तर आम्ही सगळ्यांच्या विचारानंच काय असेल ते नियोजन करतो. तसं नाही, चर्चा आपण मैदानात आहे, उदाहरणार्थ वावर आता पिस्टन पोहोचतो बरं. आणि त्या टीमचा तुम्ही भाग आहे, तर असे आता त्या लोकांच्या मध्ये किंवा पाहुण्यांच्या मध्ये मित्रामध्ये निश्चित वाईट थोडंसं मान उंचावली का? हो, उंचावते की मान. पण कसं आहे, सगळे हे मैदान मी रोज मैदानात जात नाही, मी कधीतरी काम हे वगैरे नसलं तर जातो मैदानात, हां हां. नाही तर रोज नाही मैदानात जात. पण आपलं माझं मोबाईलवर चालू असतंय. मोबाईल. हां, चालू असतंय. तेरस एक मला आता सांगा, तुम्ही केला तुम्ही कधीच नावं सांगितलं. हां. त्या लोकांना एक गोष्ट काम असतं की गाडी पळून आली का, हां. तर असं आता बघा, वारा आली ना, गाडी पळून आल्यानंतर पुढं गाडी बैल धरणे, परत आलेली गाडी थांबवून बैल धरणे, शांत करणे, नंबर टाकायने, तर हे काम कोणाकडे? स्वतः मालक राहुल पांढरे करतात ते काम. बरं. म्हणजे आणि त्यांचं सहकार्य म्हणजे सुधीर भोसले आपले सुधीर भोसले. मोरे. हां.
आणि आमचे बंधू एक असतात सूरज सोनवलकर, हां असले मैदानावर ते बी असतात धरायला. आणि आमच्या टीममधली बरीच पोरं असतात वर, जसे मोगऱ्यातले आपले रॉकी फॅन्स क्लबवाले असतील, गलास फॅन्स क्लबवाले असतील, दुधेबाईतले बादल नंद्या ग्रुपवाले असतील, भैया खाता यांचे, परत दुधेबाईतले आपली टीम असतील, परत बाडीतली जी सोबत असणारी मुलं वावऱ्यातले असतात. पण जास्त करून सगळ्यात जास्त म्हणजे सुधीर भोसले आणि राहुल पांढरे स्वतः मालक. हां धीरज शेठ आपण बोलतोय, पण बोलता थोडंसं विसरून जाऊ नाही, राहू नाही. पहिल्यांदा मला काय सांगा, आता नियोजन करतामध्ये तुम्ही आहे, तर पहिला मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. माझं नाव धीरज बाज सोनवलकर. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8405 33 83 44. अजून एकदा सांगा. दुसरा सांगू का? दुसरा सांगा किंवा हाच रिपीट करा. 84 दुसरा एक नंबर आहे 84 59 67 74 09. हा माझा कंटिन्यू नंबर चालू असतो. आता काय होतं, व्यवसायामुळे थोडासा एक नंबरवर कॉन्टॅक्ट नसेल तर अगोदर सांगितलं त्या नंबरवर होऊ शकतं कॉन्टॅक्ट. अजून दुसरा नियोजन करता कोण आहे त्यांचं नाव सांगा, म्हणजे त्यांचा परत number. दुसरा स्वतः राहुल पांढरे पण करतात नियोजन. हां त्यांचं 97 30 40 56 08 हा राहुल पांढरे यांचा नंबर आहे. त्यांना जरी फोन केला तरी चालतं आहे. आता कसं होतं की हा नंबर जरा सोशल मीडियावरती त्या मुलाखतीतून म्हणून तो नंबर घेतला. आता बोलता बोलता ते निघालं नाव सोशल मीडियाचं. काय होतं, कुठलाही बैल पळत असलं ना तर थोडंसं चर्चा व्हायसाठी सोशल मीडियाचा आधार लागतो. तर ज्यावेळेस आपण गटपात झालो त्यावेळेस फोटो काढणे, व्हिडिओ काढणे, इतर वेळेस व्हिडिओ काढणे, असं कोण कोण मग आता टीममध्ये एखादा तर मेंबर पाहिजे. आता ते आमचे राहुल पांढऱ्यांचे मावस भाऊ बापूराव पांढरे म्हणून आहेत, समर्थ नाव आहे त्यांचं. हां ते कवडेवाडीचे आहेत. बरं ते का ते आता ज्या दिवशी म्हणजे व्हिडिओ आम्ही पाठवत पण नाहीत, ते स्वतः एडिट करतात. हां तसंच ते मैदानावर बैल गट काढला फायनल आला की गट काढला की 100% मैदानावर येतात बरं कवडेवाडीहून. हां. आणि तसंच आपलं किरण गणवट बी आहेत, त्यांचे ब्लॉगर किरण गणवट आहेत. हां ते पण आपलं एडिट करतात म्हणजे ते त्यांचे. blogger बी आहेत? हां ब्लॉगर आहेत. किरण के जी ब्लॉगर किरण गणवटांचा यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही बोलू शकताय का बोल. किरण शेठ? हां बोला. आता हे बोलता बोलता म्हणले ब्लॉगर म्हणजे तुम्ही आता ब्लॉगिंग बी करताय हो हो आणि पिस्टनचे बी काढताय व्हिडिओ हे वगैरे हो ते बी टाकताय. आहेत पिस्टनचे पण आहेत. काय होतं, ज्यावेळेस एक तुम्ही व्यवसाय म्हणून छंद म्हणून करताय आणि घरचा जवळचा बैल म्हणून बी ज्यावेळेस फोटो व्हिडिओ काढताय तर ते तुमच्या नजरेतून कसं आहे ते सांगा मला. अतिशय चांगलं आहे. म्हणजे आता व्हिडिओ पण होतं ते आणि आपल्याला एक नाद आहे, मैदानाला पण जायला भेटते. भैया तुमचं नाव काय म्हणले ते? सुदर्शन भोसले. सुदर्शन भोसले. तर धीरजने सांगितलं की बैल पळून आल्यानंतर तुमचं त्याला थांबवायचं काम आहे. तर त्यावेळेस थांबताना कसा थांबतोय पिस्टन? थांबायला काय त्रास देत नाही, पण मी एवढी काळजी घेतो की जास्त लांब जाऊन द्यायचं नाही. म्हणजे ही माझ्या हाकेला थांबतो. थांबतोय. हां कारण दिसलं की मी हात केला, थोडंफार मोठा बैल असला की ओढून नेण्याचा प्रयत्न करतो. हां हां पण मी जी सण धरली की एका जागेवर थांबतो. कारण आता मला जास्त ठिकाणी अनुभव जसा आला आहे, मी त्यांना मोठ्या बैलाच्या मालकांना विचारतो की बाबा धरायला कसा आहे, तुमचा बैल कसा आहे धरा? हां की ते मला आता एक 5-6 वेळा अनुभव असा आला आहे की नाही काय शांत आहे, नाही काय शांत आहे. आणि मोठ्या बैलांची शिंग कशी लांब असते त्याच्यामुळं शिंग आपण व्यसन जरी धरायला गेलो तरी तिरकं धरते. मग त्यापेक्षा आपला जर धरला तर तो थांबतो. बरं आपला धरला की तो बैल हां मग मी आपलं ह्यालाच धरून ठेवतो. बरं आता पिस्टनला थांबवला धरला त्याच्यानंतर नंबर टाकायसाठी तुम्ही नंबर टेकरकडे गेला तर तो व्यवस्थित जातोय. हां विषय पिस्टनचा असा आहे, एक दावं धरायचं, मुरकी व्यसन धरली, खाली जायचं, त्याला फटाकडं वाजवलेलं हाणलेलं हे अजिबात पटत नाही. होय का? कालच्या मैदानाला आम्ही त्याच पद्धतीनं गोलाल केलेला आहे. हां 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 त्याला तापवातापी जमत नाही. आम्ही सगळ्यांनी ठरवलं हाणायचं नाही, अजिबात त्याला काही त्रास दिला नाही. गट पास केला, आणला, बांधला, सेमेला नेला, त्याला अजिबात एकही हासोड मारला नाही, काय नाही काय नाही. होय ना? हां
जेवढं ड्रायव्हरनं जेवढं हाणलं हातानं तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीही त्याला केलं हीच पाहिजे बैलाला, तापावून नाही पाहिजे, हाणलं नाही नाही. पाहिजे. इथनं पुढं पण आम्ही पळाने पळाला इथनं पुढं पण आम्ही त्याला हीच ट्रेजरी वापरणार आहे. अजिबात त्याला फटाकडं वाजवायचं नाही, तर हसडा हाणायचं नाही, काठी लावायची नाही, काय नाही, शांततेपणे न्यायचा. सुदर्शन बाया तुम्ही उशिरा बोलला, एकदम महत्वाचा बाब बोलला की बैलाला न हाणता मारता पळावला पाहिजे. ही चांगलं तुम्ही बोलला बरं, आणि ह्याचा खरा आदर्श बैल मालकाने घेतला पाहिजे. भैया तुमचा आधी आभार आहे, तुम्ही अशा सांगितल्याबद्दल मला धन्यवाद. डॉक्टर साहेब, आता तुम्ही नेमकं आता मुलाखत चालू असताना तुम्ही परत आला, मला तुमचा परिचय. मी डॉक्टर विनोद बोराटे, बिदाल. तुमच्याकडं काय नियोजन असते? नियोजन म्हणजे ह्याच्या जन्मा अगोदर किंवा गेले 7-8 वर्ष झालं हा म्हणजे राहुल पांढरे शेतकरी आणि आमचे मैत्रीचे संबंध आहेत. बरं, घरी गाय आहेत, येणं जाणं आमचं रोजचंच आहे. गायीची ट्रीटमेंट असेल काय असेल ते म्हटले आपल्याला खिलार खोंड झाला आहे, घरच्या गायला सांभाळायचा आहे. ठीक आहे, सांभाळूया. परत सांभाळत चांगला झाला, त्याची पळायची तयारी दिसली, मग आम्ही पळवायची तयारी केली. आमचा हा काय म्हणजे जुना नाद नाही किंवा असं नाही, हा ज्यावेळी आमच्या दावणीला जन्म घेतला तिथून पुढं आमचा नाद चालू झाला. बरं. आता मग तुमच्याकडे इथलं गोट्यातलं नियोजन असतं मला, हां, मैदानात नसता तुम्ही? मैदानात नसतोच. इथलं नियोजन. हां, मग तिथं मैदानात काय आहे? आपलं घरी कसं असतं पण? घरी काय नाही, मी ज्यावेळी येऊन गाडी लावली का नाही, तो उठून अडकन उभं राहणार आणि लगेच गोंजरासाठी जवळ येणार. त्याला आजपर्यंत कधी कुठली ट्रीटमेंट नाही, काय नाही. कधी आजारी पडलेलं नाही किंवा कुठलंच म्हणजे त्या आजपर्यंत त्याला कुठली अडचणच नाही आलेली. आणि जरी काय वाटलं मी येतो, बघतो आणि थोडंसं आपलं एक 10-15 मिनटं थांबलं गोंजरलं नाही तर ते म्हणजे काय होतं त्याला हीच राहत नाही, एकदम फ्रेश होऊन जातो तेवढ्यात तो. त्याला सवय लागलेली आहे की जी ठराविक लोक आहेत ना ओळखीची, ती आली की तो लगेच उठून गोंजरासाठी जवळच येणार. होय ना? हां, आणि आता तो नवीनमध्ये आता डरकायला चालू केलं आहे त्यानं थोडं. होय का? हां, हो, आत्ताच चालू केलं आहे त्यानं. लवकर केले. हम्म. धीरज, काय होतंय, बोलता बोलता पुरेशा गोष्टी विसरून जातात. मला सांगा, पिस्टन सुट्टीला कसा? सुट्टीला पिस्टन पहिल्यापासून चांगला आहे तसा, म्हणजे एवढा जास्त हालत नाही. आता लहान आहे त्याच्यामुळे थोडी वळवळ करणारच. बरं. त्याचे कसं मैदानावर भरपूर आपले फॅन्स क्लब भरपूर आहेत, हां. मित्रपरिवार भरपूर आहे. सगळे जणाला असं वाटतं की आपण पिस्टन खाली चालल्यावर सोडायला बघायला जायला लागते. म्हणजे पोरं येतात, त्यांच्यावर आपल्या बैलावर आपल्यावर प्रेम आहे, मालकावर म्हणजे राहुल शेटवर आहे, श्रीकांतदादांवर आहे. आणि मला सुट्टीला कसा आहे ते सांगा. आता सुट्टीला सध्या चांगला आहे, म्हणजे सुटतो बऱ्यापैकी व्यवस्थित. सुट्टी झाल्यानंतर पळ कसा आहे, त्याची पहिली उडी आणि खालचा तळ मधी आणि निकाल द्यायचा, हा पळ कसा? सुट्टी जशी ज्या प्रकारे आपले झेंडा पंचायत पप्पू म्हणले असतील, बाप्पू असतील, ज्याचं लक्ष बऱ्यापैकी झेंड्याकडे राहतं, झेंड्याकडे राहतं लक्ष. जसा झेंडा पडेल असं तो पहिली उडी त्याची तासाकडे आहे, म्हणजे ते तास धरून पळतो. तासाला कसं नेते? हां. हां, त्याचं ते असं म्हणजे त्याची खासियतच आहे की तास धरूनच पळतो तो. बरं. त्याला असं अजिबात वाढलेलं याला चालत नाही. त्याची पहिली तास खिळव घेतो, कुठला बैल मोठा असला तरी हो खिळव जाऊनच तास धरून चालतो. म्हणजे आणि अतिशय गती म्हणजे जास्त असं त्याला जास्त तळ आहे आणि कमी तळ आहे असं नाही. त्याला जो शेजारचा बैलाला जसा तळ आहे तसा तो पळतो. म्हणजे तोंडाला कसा आहे निकालाला? निकालाला अतिशय आवरा. तुम्ही आता काल झालेल्या मैदानात महालक्ष्मी केसरीत बघा, अतिशय सुंदर 40 गटमध्ये गट क्रमांक 40मध्ये बघा आणि सेमीला पण बघा, आता मला सांगा, अतिशय हावऱ्या पद्धतीचा. कुठल्या खाली पळतो? तो जसं आम्ही आत्तापर्यंत दोन्ही खांदी पळवला आहे. हां, आणि तो डावीला बी चांगला पळतो आणि उजवीला बी. पण आता जे कसं आहे, बाहेरचं पब्लिकचा बैल असणं महत्त्वाचं आहे. आणि आम्ही बऱ्यापैकी जी साईड पब्लिक नेईल, जरी पहिरेकरी म्हणत असला की बाबा नको मी हाणतो माझा बैल आहे, तरी बी आम्ही जेवढा प्रयत्न करतो की बैल पब्लिकनं हाणायचा. आणि पब्लिकनं बऱ्यापैकी तो गट काढतो, पळतो बी चांगला. म्हणजे तुमचा फोन घालताय पब्लिकला? हां, पब्लिकनंच घालतो. तुम्ही बैल मानला कन्फ्युज झालं, पण तुम्ही सांगताय फोंडाचं. खोंडाचं सांगतो, सॉरी, फोंड तुम्ही पब्लिकला घालता? पब्लिकनंच घालतो. बैल पैरवाला म्हणला ना माझा बैल कडनं पोहतोय, तरी बी नाही, आमचाच पाहणार कडनं. आणि की त्याला तो कधी व्हायचा, म्हणजे आज आदत आहे तयार करायचा, उद्या तयार करून नाही ना उपयोग, दुसऱ्यात जुळल्यानंतर. आणि पहिलं मैदान तो कडनंच पळा आणि 3 नंबरला गाडी उतरली. आता मला सांगा, की आता सुरुवातच आहे त्याची, परंतु आता तुम्हाला पिस्टनची आणि कुठल्या चांगल्या बैलाची गाडी चांगली पळायला? आत्ता सध्या पिस्टनसोबत काय आमच्या नियोजनात, माझ्या ग्रुपमध्ये
एक साधारणतः 40 बैल आहेत. बर आणि त्या 40 बैलात म्हणजे आम्ही 5 गावची 5 ते 6 गावाची बैल आहेत. हां त्यात आता सगळे ज्याची त्याची बैल ज्या त्या पद्धतीनं पाळतात, सगळ्यांचीच बैल पाळतात. हां आता अजून तर आपण काय एवढं नियोजन आखलं नाही की आपला ह्याच बैलासोबत पळावा, पण योगायोग आपल्याला चांगल्या बैलाची मोठ्या मैदान पायऱ्यात बी पळायची इच्छा आहे. पण आता कसं आहे, दिवस आता वायदीचं प्रमाण जास्त आहे. ह्याचं म्हणजे नाही का आपण वायदी देऊन पळवू शकतो, पण नाही ना, आपल्याला कसं आहे आपल्या परिस्थितीनुसार राहायचं आहे. जे रेग्युलरमध्ये जे बैल पाळतात ना, जो चांगला बैल पळतो आपण त्याच्यासोबत पळायची इच्छा असते आपली. बरं आता आपण बोलण्यातून माझ्या मागाशी बी थोडंसं लक्षात आलं की बरेचसे बैल होते की ज्यांचा आधी कदाचित गुलाल नाही, पण त्याच्याबरोबर तुम्ही पळाला आणि गुलाल झाला. हां, गुलाल आहे त्याची खासियतच आहे. जो बैल अंधारात आहे, म्हणजे माणसं म्हणतात की वासरू आम्ही उजेडात आणलं, हां म्हणजे नाही का, जे पहिलंवाले आहेत ते म्हणतात आम्ही वासरू, पण आमच्या संग जे पळतो म्हणजे अंधारातला बैल पळतो, तसं आमचा डंगरवाड नशिबाने त्याला साथ दिली नाही. डंगरवाडी सरजी असेल, आज ह्यो लक्ष असेल, लक्ष्मी केसरी राहिलेला, या बैलांना नशिबाने साथ नाही दिली ना, त्यामुळे ते अंधारात राहिलेले. तशी बैल घेऊन पळायचे म्हणजे पळतो हा. म्हणजे पिस्टन स्वतः बी उजेडात येतो, हां. बैल बी उजेडात आणतोय. आणि गटाला बी यानं उजेडत आणल्यात बैल. ज्यांना गट नाहीत त्यांना बी गट दिल्यात. होय हां, आता पिस्टन नाही त्याचा काय विषय नाही, म्हणजे ज्यांना आता गट नव्हतं त्यांना बी गट दिल्यात आपण. आता बोलता बोलता मला दुसरं असं आठवलं, काल जसं तुम्ही ओपनच्या मैदानात आदत मारला, हां, बरोबर आहे. तर आता बरीचशी ओपनची चांगली मोठी समजा मैदानं येते, हां. तर आता अशा मैदानात बी तुम्ही आदत पळवणार का ओपन? जर पळवणार की, पण कसं ते मैदान बघून, त्या रान बघून आणि पल्ला बघून आणि योग्य पाहिजे. योग्य पायरा. जर वास्तू राहते काय जास्त मातीच्या रानाला पळू शकत नाही, जास्त खडका म्हणजे कठीण रानाला पळू शकत नाही, पळेल पण आपल्याला पळवायचं नाही. आपल्याला संस्कृती जपायची, आपल्याला बैल जपायचा आहे. मैदानं रोज आहेत, त्यामुळे आपण नियोजन बघूनच आधी फाटीचे बघतो, पुढचं नियोजन कसं आहे त्याच्यावर पायरा योग्य असेल तर आपण ओपनला 100% पोहतो, म्हणजे इथून पुढं पाळणार. बरं आता वासरू पळतंय, मी मुद्दामून विषय घेतो, तुम्ही मागायला सांगितलंय मला, पण जर समजा वासराला किंमत आली तर तुम्ही वासरू विकणार का? बऱ्यापैकी कसं आहे आता मालकोला विषयच नाही, कारण की पैशाची गरज सगळ्यांना असते, पण आपल्याला ह्या वस्तूपेक्षा पैशाला किंमत नाही ना आपल्या. आज मी म्हणजे माझं असेल, माझं दाजे श्रीकांतदाजी फौजी, राहुल पांढरे असेल, ह्यांचा मुलगा ज्यावेळेस कुठल्या तरी चांगल्या पदवी जाईल त्यावेळेस जेव्हा मुलाचं नाव, बापाचे नाव होतं, त्याच्यापेक्षा जास्त आज ह्या वस्तूंना नाव दिलं ना आपल्याला. म्हणजे जर उद्या माझा मुलगा असेल, दाजींचा मुलगा असेल, माझं बादशा असेल, विषय नाही बोला, विक्रीचा बऱ्यापैकी 99% नाहीच काय विषय. आणि शिवाय घरचं वासरू आहे. घरचं वासुर आहे आणि घरचं तयार होणं म्हणजे असं कोणाचं बी काम नाही. श्रीकांत फौजी आहेत, काय वारसा जपण्यासाठी त्यांच्याकडे काय ज्यावेळेस द्यायचा त्यावेळेस किंमत घेऊन बसल्या चक्क्या भावासाठी. त्याची म्हणणं त्यांचं कसं आहे, तर ज्या दिवशी काय जाते मी पैसे देतो असं इथपर्यंत ताकद आहे त्यांची. हां, पण नाही विकण्याचा विषयच नाही काय. इथपर्यंत आला त्याचं कारण पण तेच आहे. तेच आहे. सुरुवातीला आमचे बंधू विकायला निघाले होते. काय म्हणत आता? खरं तर हा कसा आहे, बैलगाड्याचा छंद मला भरपूर आहे आणि पहिल्यापासूनच असल्यामुळं ज्यावेळेस घरामध्ये खोंड झाला ना, त्यावेळेस कधी घरामध्ये विषय झाला की बाबा आपल्याला विकायचा आहे, आपल्याला सांभाळणं होणार नाही, मैदानात जाणं होणार नाही, त्याची एवढी देखभाल करणं होणार नाही, त्यावेळेस मी बंधूंना सांगितलं होतं की बाबा जर विकायचं असेल तर तू मलाच सांग, मग मी तुलाच पैसे देतो आणि तुझ्याजवळ सांभाळायला ठेवतो. तर असा विषय झाल्यामुळे तो बऱ्यापैकी त्यांनी आता डोक्यातून विषय काढला आहे की बाबा विकायचा. सध्या तरी तसा काय डोक्यात विषय नाही आणि पळतो आहे चांगला. सर्वांचंच नाव होतं आहे, मित्रमंडळीचं नाव होतं आहे, गावाचं नाव होतं आहे, सगळ्या पिस्टन फॅन्स क्लबचं नाव होतं आहे. त्याच्यामुळं पांडलिंगाच्या कृपेनं सध्या तरी बऱ्यापैकी चर्चेत असल्यामुळं विकणे हा काही विषय सध्या तरी आमच्या डोक्यात नाही. त्याचा नाही पाहिजे, मी तर वैयक्तिक म्हणतो वारसा संवर्धन करायचं काम चाललं आहे आणि ठीक आहे, जोपर्यंत पळेल तोपर्यंत पळवायचाच विचार डोक्यात आहे. तर आता आपण थांबूया. तर फौजी साहेब पुन्हा एकदा तुम्हाला सलाम आणि तुमच्या सगळ्या टीमला बी सलाम. धन्यवाद. वासरू ओपनच्या मैदानात सुद्धा तुम्ही पळावताय आणि तिथं काहीतरी घडते आणि तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही वारसा जपत आता तुमचे नावाची सुद्धा चर्चा होती. खरं तर तुम्हाला साहेब सांगायचं म्हणजे हा विषय असा आहे ना
की शर्यत क्षेत्र खूप स्पर्धेचं झालं आहे. या स्पर्धेच्या युगात तसं टिकून राहणं खूप अवघड आहे. कारण की आजचा जर काळ बघितला तुम्ही तर शेतकऱ्यांपेक्षा मोठी मोठी लोकं, शेठ लोक, उद्योगपती लोक या क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं नाव व्हावं या क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळं जे मोठे मोठे लोक आहेत ती मोठ्या मोठ्या किमतीची बैलं घेतात आणि मोठ्या किमतीची बैलं घेतल्यानंतरसुद्धा त्याला पायरा पण तशाच पद्धतीनं, जो की आता सध्या वायदी हा प्रकार चालू आहे या क्षेत्रामध्ये, तो हा खूप भयंकर असा प्रकार आहे आणि यामुळं खूप अडचणी आहेत. तर माझं शर्यत क्षेत्रातील बऱ्यापैकी लोकांना हीच विनंती राहील, म्हणजे ठीक आहे मोठ्या लोकांचा तर काही विषय नाही, ज्यांची ऐपत आहे तो देतो आहे तर ठीक आहे, काय अडचण नाही, त्याला आपलं काय आक्षेप असायचं कारण नाही. पण जे छोटे छोटे मालक आहेत, गरीब शेतकरी आहेत, ज्यांचा घरचा खोंड आहे आणि तो सांभाळला आहे त्यांनी, आणि त्या लोकांनी बऱ्यापैकी या प्रकाराला, जो वायदेचा प्रकार आहे त्याला आहारी न जाता उगाच तुम्ही कष्टाचे जे पैसे 2 पैसे येतात तुमच्याजवळ, कुठे इकडून तिकडून काम करून आपण बरेच व्हिडिओ पाहतो आहे की खोंडाला आपल्या वासराला गुलाल भेटावा या अपेक्षेपोटी बरेच, तो बैलाचा मालक असू द्या किंवा तो मित्रमंडळ असते, त्या बैला खोंडावर प्रेम करणारे लोक असतात, ते काय करतात, त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत ना ते वायदेमध्ये 5,000 रुपये, 10,000, 20,000, 40,000, 50,000पर्यंत देतात. तर हा काय प्रकार त्यांनी करू नये, छंद म्हणून हा जपावा. होऊ शकतं की ठीक आहे कधी एखाद्या मैदानात तुम्हाला गुलाल नाही भेटेल किंवा तुमचा नंबर नाही येईल, काय अडचण नाही, तुम्ही तो त्या बैलाकडे छंद म्हणून बघा. त्या बैलाला तो पैसा, जो वायदेचा पैसा तुम्ही घालवता एकदम 40,000 रुपये, 50,000 रुपये, तो पैसा त्या खोंडाच्या खुराकावर घाला आणि तुम्ही त्या प्रमाणात आपला खोंड कशा पद्धतीने पळतोय त्या पद्धतीनं जे बैल असतील, थोडक्यात असं म्हणणं आहे की हा व्यवसाय म्हणून हे करण्यापेक्षा व्यवसाय नाद म्हणून टिकला हा नाद म्हणून टिकला पाहिजे. आणि वायद्या प्रकाराला माझाही विरोध नाही, ज्याची ऐपत आहे, जो पैसा कमवतोय, मोठी लोक आहेत, त्यांनी दिलं तर ठीक आहे. तुमचा खोंड चांगला तयार करा, तुम्हाला भेटत असेल तरी तुम्ही घेऊ नका अशाला मी म्हणत नाही. पण एखाद्याकडून जबरदस्ती, एखाद्याची ऐपतच नाही, त्याला तुमच्याबरोबर पळायची इच्छा आहे तर पळवा, असाच पळवा. त्याचं खोंड तुमचा नावारूपाला आला तर तुमचंही नाव होईल. हां, जे ऐपत आहे त्याच्याकडनं घ्या तुम्ही, काय अडचण नाही. पण एखाद्याला उगाच त्रास देऊन किंवा ते अडचणीत आणण्यासारखा उद्योग नाही झाले पाहिजे त्या क्षेत्रामध्ये. साहेब तुम्ही कसं रास्त मुद्दा मांडलाय बाबा वायदी घेतली नाही पाहिजे, असं तुम्ही नाद म्हणून एक करा. परंतु मी माझ्या दृष्टिकोनाचा सांगतो, आजपर्यंत आणतो, जो कोणी आता वायदे पळतोय का नाही, व्यवसाय म्हणून करतोय का नाही, तर त्याचा ज्यादा दिवस नाद चालत नाही. बरोबर. आणि तो परंपरा जपण्यासाठी नाद करतोय ना, त्याचा नाद असे येणार आहेत ना, म्हणजे खूप गेम आहेत, वाऱ्यासारखा बघा येतून जातो, काही दिवस, वर्ष 2 वर्ष टिकल, पण तो जो नाद करतोय का नाही त्याचा नाद टिकून काय नाव. बरोबर आहे. तर तुम्ही त्या पद्धतीतला आहे की आपला नाद टिकला पाहिजे, परंपरा टिकली पाहिजे आणि तुमच्या आता नावाला सुरुवात आहे. आणि हा कसा आहे, खिलार बैल आहे, धनगर खिलार आहे, बरेच दिवस पळेल, म्हणजे जवळजवळ 12-13 वर्ष ह्या बैलाला काय अडचण नाही. कारण म्हैसुरी बैल असतात ती थोड्या कालावधीत लवकर थांबतात. पण हा उन्हाळी, पावसाळी, हिवाळी कोणत्याही ऋतूमध्ये पळण्यासाठी या बैलांना काय अडचण नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त बैल टिकवून पळण्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो आहे. तुम्ही जसा बराच वेळ दिला आणि आपली मीडियम चर्चा झाली. आता तुम्ही ह्या क्षेत्रात नवीन आहे, हो नक्कीच. बऱ्यापैकी चर्चा झाली. पण खरं तुम्हाला सलाम अजून परत एकदा की तुम्ही नाद टिकवायसाठी करता, सगळी टीम धडपडती. खरं मध्ये माझ्यातर्फे जर सलाम आहे ना, ह्या सगळ्या टीमला पाहिजे. कारण कसं असतंय, तुम्ही खोंड सांभाळू शकता, पण त्याचं जे बाकीचं जे मैदानातलं नियोजन आहे ना ते खूप महत्त्वाचं असते. म्हणजे मैदानातलं नियोजन म्हणजे ज्या दिवशी मैदान असते त्याच्या आदल्या दिवशी बैलाला धुणे, सकाळी येणे, त्याला धुणे, थंड पाण्याने धुणे, परत गरम पाण्याने धुणे, त्याला गुलाल वगैरे करणे, त्याला गाडीत चढवणे, इथून गाडीतनं मैदानापर्यंत घेऊन जाणे, मैदानात उतरल्यानंतर त्याला पाणी वगैरे करणं, त्याच्याबरोबर थांबणं, त्याला खाली घेऊन जाणं, चाकोरी दाखवणं, परत येणं, परत फेऱ्याला घेऊन जाणं, तिथून खाली सोडणारे जे सुट्टी मेकर्स वगैरे जे आहेत ते, जो ड्रायव्हर आहे तो वर येणारा, त्यांना तो बैलाला पकडणारा, म्हणजे इथं एका दुसऱ्याचं काम नाही, टीमचं काम आहे, खूप मोठ्या टीमचं काम लागतं. आणि ही टीम आम्हाला सुदैवानं खूप चांगली भेटलेली आहे. म्हणजे विशेष म्हणजे डॉक्टरांपासून ड्रायव्हरपासून सगळं, म्हणजे इथं काही पैशाचा विषय नाही कोणाचा. सगळे पिस्टनच्या प्रेमापोटी
हे सगळे लोक आहेत ना इथं येतात. म्हणजे हा आता सुधीर आहे समजा का आपला समीर आहे किंवा ते पप्पू शेट वगैरे आहेत. हे लोक आहे ना म्हणजे सहज काही काम नसलं ना तरी येणार, एक चक्कर मारून बैलाला खोंडाला बघून कसा आहे बघून माघारी जाणे, किंवा ज्या दिवशी मैदान असते त्या दिवशी सकाळी लवकर येणे, बैलाला धुणे. म्हणजे आम्ही साईडलाच राहतो, पण हे स्वतःच बैलाला घेणार, खोंडाला पाणी घेणार, धुवायला चालू करणार, गुलाल लावणार. म्हणजे हे जे पिस्टनवर जे प्रेम आहे ना, हे मित्रमंडळींचं जे प्रेम आहे त्याच्यासाठी मी या सर्वांचा खरंच खूप आभारी आहे. आता ते बोलता बोलता मारे मागाशी राहून गेला, आता मला परत एकदा आठवलं तुम्ही त्याचं पिस्टन हे नाव कसं काय? पिस्टन ॲक्च्युली इथं नावांचं बरंच डिस्कशन झालेलं आहे. मला वेगळंच नाव आवडत होतं, पण बंधूंना वाटलं की पिस्टन नाव ठेवावं. त्यात मित्रमंडळीवर काय चर्चा झाली असेल तर मला काही माहीत नाही, पण हां राहुल ते मालकाने ठेवलं, म्हणजे राहुल धाकट्या बंधूंनीच मला नाव ठेवलं आहे ते. फौजी साहेब आता जरा आपण इथं थांबूया, परंतु तुमच्या सगळ्या टीमला आणि पिस्टनला पाहू काळ नक्की उज्ज्वल आहे. तुमच्या टीमचं, तुमच्या घराचं नाव पिस्टन मी महाराष्ट्रभर करणार आहे. आता यूट्यूबद्वारे तर 14 देशात किंवा अजून ज्यादा देशात बघतात, तर नाव उज्ज्वल होईल ही मी खात्री देतो तुम्हाला. आणि असंच नाव दिवसेंदिवस उज्ज्वल राहू. आणि आता तुम्ही गुलारास पात्र झाला आहे, बरं खालचा नंबर झाला पण लवकरच तुम्हाला वरच्या नंबरचा गुलाल मिळणार आहे, 1 किंवा 2 नंबरचा, ही मी तुम्हाला खात्री देतो. कारण मी सांगत नाही, ते पिस्टन सांगतोय. म्हणजे त्याची धाटणी, त्याचं राहणीमान आणि पळ आहे ना, ह्याच्यावरून तुम्हाला निश्चित गुलाल लवकरच आहे. आणि त्यासाठी शुभेच्छा असतील. आणि आपण आता इथं धन्यवाद. धन्यवाद.